नमस्कार. झी 24 तासच्या इको बाप्पामध्ये मी संजय बुसुडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गणपतीची धामधूम तर सर्वत्र सुरू आहे आणि ज्या गणरायाची आपण आतुरतेने वाट बघत असतो त्याच्या उत्सवाचे दिवस जे असतात ते कसे मागे पडतात, सरून जातात हे आपल्याला संपत नाही आणि काही दिवसांमध्ये, काही तासांनंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या विसर्जनाला सामोरं जावं लागतं. पण तरी देखील या उत्सवाचा लेखाजोखा आपण मनामध्ये घेऊन, प्रेरणेची स्पंदनं घेऊन पुढील वर्षाकरता आवर्जून विसर्जनाच्या वेळीच म्हणत असतो की गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी मात्र लवकर या. पण हे लवकर येणं अपेक्षित असताना जर बाप्पा लवकर यायचा असेल तर त्यासाठी बाप्पाला जे आवडतं ते संकल्प देखील आपण करायला हवेत. काय संकल्प करायला हवेत? वर्तमानाचे काय संकल्प आहेत? वर्तमानाची काय सामाजिक जबाबदारी आपली असणार आहे? आणि विशेषतः ती जबाबदारी म्हणजे सभोवताच्या पर्यावरणाच्या रक्षणाची. मुळाच्या इको बाप्पामध्ये याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर. ढाकणे सर, मनपूर्वक स्वागत आपलं. नमस्कार. ढाकणे सर, आपण दरवर्षी अशा पद्धतीने या चर्चासत्रांमध्ये सहभागी होता. गेल्या अनेक वर्षाचा एकूण धांडोळा घेतल्यानंतर, उत्सवामध्ये झालेला हा एकूण बदल पाहिल्यानंतर थोडं मनामध्ये काय विषण्णा येतं आणि काय वाटतं की आपण पर्यावरणापासून आणि निसर्ग रक्षणापासून अशा उत्सवाच्या माध्यमातून थोडं दूर जातोय असं उत्साहाच्या भारत वाटतं का? मानवाची निर्मितीच मूलतः जंगलातून झाली. जी, म्हणजे ज्याला आदिमानव म्हणतो. नंतर माणसाचा हळूहळू विकास होत गेला. आधी नदीकाठी विकास झाला. कुठल्याही संस्कृतीचा विकास हा नदीकाठी झाला आहे. नदीकाठापासून नंतर दूर दूर गेले, हळूहळू शेती करत लागले, नंतर उद्योग झाले. तर आपण जे काही प्रगती केली ही सगळी प्रगती निसर्गातून काहीतरी घेऊन आपण मानवाची प्रगती केलेली आहे. हे करत असताना आपण निसर्गाला परत काय दिले जी, याचा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून 90च्या दशकापर्यंत फारसं याच्याकडे कोणी लक्ष दिलं नव्हतं. नंतर जेव्हा असं लक्षात आलं की ओझोनला कुठेतरी छिद्र पडलंय, उष्णता वाढते आणि अनेक ठिकाणी निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळते. ऋतू बदलत आहेत, पूर येत आहेत, कधी तर कधी दरडी कोसळत आहेत किंवा कधी दुष्काळ पडतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जरी निसर्गात होणाऱ्या असल्या तरी त्या मानवनिर्मित असल्याचं जेव्हा अभ्यासकांना लक्षात आलं तेव्हा ह्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात झाली. सुरुवातीला पॅरिस ॲग्रीमेंट झालं, त्याच्यानंतर आत्ता एक COP26 झालं. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे सायंटिस्ट असतील किंवा पॉलिसी मेकर्स असतील यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि याच्यात असं लक्षात आलं की माणसाने स्वतःची जे काही आचरण आहे हे बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना या बाबतची जनजागृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पर्यावरण विभागाने अशा प्रकारचे उपक्रम जे आहेत हे मागच्या काही कालावधीमध्ये सुरू केलेले आहेत. सर, आपण जर का पाहिलं तर लोकमान्य टिळकाने विशेषतः ब्रिटिशांच्या विरोधामधले आंदोलन करण्यासाठी किंवा जनजागृतीचा स्फुल्लिंग जागृत करण्यासाठी एक जनमत तयार व्हावं म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. आज घराघरांपर्यंत एक नवीन आंदोलन म्हणजे बदलते पर्यावरण, बदलतं हवामान याचं उत्सवाशी सांगड घालून लोकांनी हा बदल करणं अपेक्षित असं वाटतं का? कारण निसर्ग सभोवतालचा नीट असेल तरच आपण भविष्यात नीट राहू शकू. जर का अशा पद्धतीचं आसमानी संकट येत राहिली तर उत्सवाला तरी काय अर्थ होणार? कुठल्याही गोष्टींमध्ये बदल घडायचा असेल तर ज्यांच्यासाठी बदल घडवायचा आहे ते जोपर्यंत याचा भाग होत नाहीत तोपर्यंत तो बदल घडत नाही. आणि म्हणून लोकांचा सहभाग ह्या सगळ्या कामांमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आपण जसं म्हणालात की लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव जो घरात होता तो बाहेर आणला, सार्वजनिक स्वरूप त्याला दिलं. त्याचं मुख्य कारणच ते होतं की लोकांमध्ये जनजागृती करणं. आजही गणपती मंडळांमार्फत, सार्वजनिक गणपती मंडळांमार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होते. आपण जर राज्यातले देखावे वेगवेगळ्या मंडळांनी केलेले ते जर पाहिले तर आपल्या निश्चित लक्षात येईल की करंट अफेअर्स असतील, पर्यावरणाशी संबंधित असतील किंवा समाजात वेगवेगळ्या घडणाऱ्या घटना असतील, काही मंदिरांचे देखावे असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे दाखवल्या जातात. याचं मुख्य कारणच ते की लोकांमध्ये जागृती व्हावी या प्रकारची. आणि दुसरं असं आहे की याच्यात जी लहान मुलं आहेत ज्यांचं वय संस्कारक्षम आहे तर त्यांच्यावर संस्कार खरंच निश्चितपणे ह्या कारणामधून जास्त सहजपणे होऊ शकतात. जे ऑलरेडी मोठी माणसं आहेत ती लवकर बदलत नाहीत. आणि म्हणून ह्या आणि
तुम्ही आजही बघितलं कुठल्याही गणपती मंडळात तिकडे गेलं तर हे पाहायला येणाऱ्यांची संख्या जी आहे ती मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलं बरोबर. किंवा तरुण मुलं जे आहेत ती जास्त संख्या आहे आणि निश्चितपणे जे काही सर्वजण मिळून करतोय त्याचा समाजाला पुढच्या कालावधीमध्ये फायदा होईल अशी अपेक्षा आहे. सर, अनौपचारिक गप्पांमध्ये आपण मगाशी असं तेच म्हटलात की आपल्या आईवडिलांनी आमच्यावर संस्कार केल्यानंतर आम्हाला याचं भान होतं, पण संगणकीय क्रांती झाली, एकूण शिक्षणाची बीज अशा पद्धतीने रोवली गेली की मुलाला लवकरात लवकर जॉब मिळाला पाहिजे, त्याला पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणात मिळाले पाहिजेत. त्यामुळे हे सगळे संस्कार पालकांनी विद्यार्थ्यांवर द्यायला पाहिजेत. त्यामध्ये वर्तमानातली आता ती 50च्या उंबरठ्यावरची पिढी आहे ती कमी पडली असं वाटतं का? आणि आता ते परत भान येण्याची नितांत गरज नवीन पिढी करत आहे जे 30च्या उंबरठ्यावर आहेत. नाही, असं आहे की आपण जर सहज बघितलं की मानवाने प्रगती केली. पूर्वी एसीची गरजच नसायची कारण तेवढी गरमी नव्हती. पूर्वी पाण्याच्या बाटलीची गरज नव्हती कारण पाणी कुठलंही पिलं तरी ते शुद्ध होतं. पूर्वी लोक चालायचे किंवा सायकल वापरायचे, मोटरसायकलही कमी होत्या, मोठ्या गाड्या तर एकदम कमी होत्या. त्यामुळं आज जर उलटं त्याचं आपल्याला चित्र दिसेल की सकाळी 6 किलोमीटर चालणारे लोक आहेत किंवा जिममध्ये बसून सायकल चालवणार आहेत, शेतीत काम करत होते लोक, त्यामुळे त्याची गरज नव्हती. किंवा नॉर्मल जी नैसर्गिक लाईफस्टाईल आहे जे आता माननीय पंतप्रधान महोदयांनी सुरू केलंय, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, म्हणजे पर्यावरण अशी अनुकूल अशी जीवनशैली आपली असावी. साधी गोष्ट आहे की काय करा की जे आवश्यक नाही ते करू नका, जेवढं जे आवश्यक आहे ते करताना मर्यादा ठेवा, एवढीच. आणि जे नैसर्गिक अन्न आहे ते अन्न खा. खरं. इतक्या साध्या गोष्टी आहेत आणि हे कालपर्यंत करत होते. मी तुम्हाला एक साधं एक उदाहरण सांगतो. खूप वर्षांपूर्वी मी मंत्रालयात काम करत असताना डॉक्टर बालाजी तांबे माझ्याकडे आले होते आणि त्यावेळेला ते म्हणाले होते की या पुढच्या कालावधीमध्ये तोच माणूस श्रीमंत असेल जो स्वतःच्या घरचं उगवलेलं अन्न, धान्य, फळं, भाज्या खाईल, तोच माणूस त्याच्या पुढे श्रीमंत असेल. सेंद्रिय खत असेल, नॉन पेस्टिसाइड. सेंद्रिय म्हणून नाही, सेंद्रिय तर आहेच, आपली जीवनशैली सेंद्रिय आहे. आपण जे काही फर्टिलायझर्स, केमिकल्स हे वापरायला सुरुवात केली, हे आपण उत्पादन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग केला आणि त्याचाही पर्यावरणाशी संबंध आहे. कारण आजूबाजूचं जर पर्यावरण ठीक नसेल तर हे जीवजंतू जे अनावश्यक आहेत ते पिकांवर येतात. आता त्याचा शास्त्रीय अभ्यास होणं गरजेचं आहे की कशामुळं हे होतं, परंतु जनरली असं आहे की ते जीवजंतू म्हणजे निसर्गतः असतात, पण त्याची वाढ जी होते ती कशामुळे होते. तर मला असं वाटतं की पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे याची वाढ पटकन होते. जसं इम्युनिटीचं पाहतो आपण, एखाद्या माणसाने नीट खाल्लं नाही प्रॉपर, त्याची इम्युनिटी कमी होते आणि इम्युनिटी कमी झाली की जे काही वातावरणातले बॅक्टेरिया, व्हायरसेस असतात ते तुमच्या शरीरात प्रवेश करताना त्याचे सिम्पटम्स दाखवतात. सर, मग या सगळ्या गोष्टींचं आता जे भान सांगायची वेळ आली तर साधारणतः 1.5 दशकापासून याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण वातावरण बदल विभाग प्रकर्षानं प्रयत्न करत आहे की या उत्सवातून असं प्रदूषण होऊ नये. केवळ गणेशोत्सवापुरतंच मर्यादित न राहता वर्षभरातील सर्व सण आणि उत्सव पर्यावरणपूरक असावेत याकरता प्रकर्षाने आपण प्रयत्न करतोय. त्याला जो मिळणारा प्रतिसाद पाहिल्यानंतर बदल होतोय असं लक्षात येतंय का? कारण बिघडायला 50 वर्ष लागले, सावरायला किमान 10 वर्ष द्यावी लागतील, असं वाटतंय का की परिवर्तन होत आहे म्हणून? अपेक्षा तशीच आहे आणि अपेक्षेप्रमाणे बदल घडतोय, आपल्याला दिसतोय. आपण एवढ्यात मागच्या 2-3 दिवसामध्ये जसं 1.5 दिवसाचे, 3 दिवसाचे गणपती आहेत, आज 5 दिवसाचे गणपती जात आहेत, तर जे काही आर्टिफिशियल तलाव बनवलेले आहेत महानगरपालिका, नगरपालिकाने, तिथे येणाऱ्यांची संख्या जर आज बघितली तर निश्चितपणे वाढलेली आहे. जलप्रदूषण हा खूप मोठा प्रश्न आहे. पृथ्वीवर पाणी किती, त्यातलं वापरण्यायोग्य किती, पिण्यायोग्य किती, पाण्याचे किती प्रश्न आपण रोज शहरांमध्ये भेडसावत आहेत. कारण वाढती लोकसंख्या, धरणांची लिमिटेशन्स, शेतीसाठी पाणी, औद्योगिकरणासाठी पाणी आणि मग पिण्यासाठी पाणी, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शुद्ध पाणी मिळवण्यासाठी आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये जास्त प्रकर्षाने प्रयत्न करावे लागतील की आपल्याकडून टाळता येण्यासारखं जे प्रदूषण आहे ते टाळलंच पाहिजे. त्यापैकी एक हा भाग आहे की आपण जे काही विसर्जन आहे हे नैसर्गिक स्रोतामध्ये करू नये की जेणेकरून त्याच्यात जे काही केमिकल्स वापरले जातात आपल्याकडून मूर्ती बनवताना, आर्सेनिक असतं त्याच्यात, कॅडमियम असतं, क्रोमियम असतं, लीड असतं, ते आरोग्याला अपायकारक आहेत. ते म्हणजे कॅन्सरसारखे रोग त्याच्याने होऊ शकतात. त्याचबरोबर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती वापरल्याने सुद्धा जे काही नैसर्गिक झरे वगैरे असतात ते अजूनही लोकांना असं वाटतं की प्लॅस्टर ऑफ पॅरिस एकदा आम्ही विसर्जित मूर्ती केली की काही तासांमध्ये ती विरघळते, मग केली तर काय फरक पडतो, पण वास्तविक तसं नाहीये. बघा, ज्या वेळेला शासन कुठलाही मार्गदर्शक सूचना काढतं त्याच्या मागे उद्देशच तो असतो की हे करू नये.
मग भारतामध्ये अनेक कायदे आहेत, कायद्याचं पालन होतं आणि सरकारची अपेक्षा यासाठीच असते की लोकांनी कायद्यांचं पालन करावं. कायद्याचं पालन कशासाठी करावं, हे लोकांच्या चांगल्यासाठी करायचं आहे. सरकार कुठलंही सरकार असलं तरी सरकार हे आपले जे काही जनता आहे, आपले नागरिक आहेत, यांचं कल्याण व्हावं, रोगराई पसरू नये, यांचं आयुष्य चांगलं व्हावं, आरोग्यदायी राहावं, सुखी आनंदी राहावं, या दृष्टीने सगळी सरकारं प्रयत्न करत असतात. पण मुळात शासनाने अशा ज्या सगळ्या धोरणात्मक निर्णय जेव्हा घेतले जातात ते जनतेच्या फायद्यासाठी असतात. पण हे पाहिल्यानंतर तरी आपल्या लक्षात येतं की बरीचशी मंडळी आजही त्या गणेशोत्सवामध्ये की कोणत्या उत्सवामध्ये, आता नवरात्र उत्सव पण काही दिवसानंतर येणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी डॉल्बी साऊंडचा वापर करतात. खूप मोठा त्रास आजूबाजूच्या लोकांना होतो. हे कितपत योग्य आहे? बघा, आत्ताच मान्य राष्ट्रीय हरित आयोग पुणे बेंचने एक याच्यावर आदेश पारित केलेत पुण्यासाठी पर्टिक्युलरली. आपण खरं तर आपल्या MPCB मार्फत महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये ध्वनी प्रदूषण मोजण्याची यंत्र लावलेली आहेत. ते आपण मोजतो, लोकांना माहिती देतो, काही ठिकाणी आपण केसेसही दाखल केलेले आहेत. खरं तर उत्सव साजरा करतोय तर दुसऱ्यांना त्रास होऊ नये हा दृष्टिकोन प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे. ज्या पद्धतीने आता ध्वनी प्रदूषण होतंय ते खरंच चिंताजनक आहे. अनेक पर्टिक्युलर लहान मुलं असतील, गरोदर माता असतील किंवा म्हातारी माणसं असतील ज्यांना रक्तदाबाचा वगैरे त्रास आहे, अशा लोकांवर खूप त्याचा जास्त परिणाम होतो. त्यामुळे हे थांबवलं गेलं पाहिजे आणि जी काही आपली वाद्य आहेत किंवा ज्या डिसेबलमध्ये ती वाजवली पाहिजे तेवढ्यापुरतीच आपल्या स्वतःच्या आनंदापुरती वाजवली पाहिजे. जे असं नको की आपल्या ह्या वाद्य वाजवल्यामुळं इतर लोकांना, समाजाला त्याचा त्रास होतोय. पण मग हे सगळं पाहिल्यानंतर तसं निर्माल्याकरता पण लोकांचा अट्टास असतो की बाप्पाचं निर्माल्य आहे, बाप्पाचं निर्माल्य आहे, हे निर्माल्य आपण काय करूया तर ते फक्त आपण नदी नाल्यामध्ये विसर्जित करूया तरच खऱ्या अर्थाने आम्हाला पुण्य मिळेल. हा अजूनही भाव लोकांच्या मनामध्ये असतो. तर काय सांगता येईल, हे कितपत योग्य आहे? कारण हे सगळं असणारं जे जलचर जीवसृष्टी आहे त्याच्यावर येणारा जो भार आहे, ज्यामध्ये BOD लेवल आहे, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आहे, हा त्या ठिकाणी अगोदरच कमी आहे, त्याच्यामध्ये मोठी भर पडते. काय लोकांना शिक्षित करण्यासाठी सांगता येईल? असं आहे की नदी नाल्यांमध्ये जीवजंतू, वनस्पती असतातच, परंतु आपण वापरलेलं जे काही साहित्य पूजेचं वगैरे ते खत म्हणून चांगलं होऊ शकतं. ते नदी नाल्यांमध्ये टाकलं तर निश्चितपणे त्याचं नुकसान होणार आहे आणि जे जीवजंतू आहेत त्यांच्यावर परिणाम होणार आहे. अनेक अशा जाती प्रजाती असतील की ज्या खरं तर ह्या प्रदूषणामुळे नाहीशा झाल्या आहेत मोठ्या प्रमाणावर. आणि ओव्हरऑल जे काही निसर्गाचं चक्र आहे हे अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला पाण्याची जी काही शुद्धता आहे ती ठेवावी लागणार आहे. आणि आज पूर्वी एवढं परिस्थिती नव्हती की सगळं महानगरपालिका, नगरपालिका एकत्र करणं, त्याच्यावर प्रक्रिया करणं. आज ज्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते, ते खत तयार होतं, ते खत आपल्यालाच परत वापरायला मिळतं किंवा शेतकरी वापरण्यासाठी नेतात. एवढी चांगली सुविधा केली, लोकांनी त्याचा विचार करावा. आणि परत तेच की नदीमध्ये टाकल्याने खूप पुण्य मिळतं असं जर कोणी म्हणत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. खरं पुण्य घ्यायचं असेल तर सरकार आपल्याला सांगतंय, सामाजिक संस्था आपल्याला सांगतायत की ते निर्माल्य जे आहे ते त्या कुंडामध्ये ठेवा, आम्ही ते घेऊन जाऊ आणि त्याच्यातून खत करू आणि परत तेच नैसर्गिक खत आपल्याला कुठेतरी वापरायला मिळणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने भूमिका घेतली की केवळ इको बाप्पा हा उत्सव नुसता करून चालणार नाही. तर लोकांचं असं म्हणणं असायचं की सजावट आम्ही कोणतीही करू, पण त्यावर थर्माकोल प्लास्टिकला बंदी आणली. आणि विशेषतः यावेळेस सांगितलं जातं आहे की आपण कोणत्याही पद्धतीने सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका. या उत्सवाच्या निमित्ताने संकल्पना करा आणि हा संकल्प करून आपण तो आचरणात आणा, असं एक आव्हान केलं जातं आहे. त्याविषयी काय सांगता येईल? हे बघा, ही आपली संस्कृती आहे. आपण जेव्हा कुठले सणवार करतो, कुठले उपवास करतो, ते संकल्पासाठीच असतात. आपण चांगले संकल्प करतो. वाईट संकल्प करणारा माणूस शक्यतो तुम्हाला सापडणार नाही. मी हे वाईट करणार आहे आणि म्हणून संकल्प करतो. नाही, संकल्प हा चांगल्याच गोष्टींसाठी असतो. आणि निश्चितपणे ज्या ज्या गोष्टींचा निसर्गाला त्रास होतोय, आपल्याला स्वतःला त्रास होतोय, आपल्या आजूबाजूच्या घटकांना त्रास होतोय आणि आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी नेमकं काय ठेवून जाणार आहोत. नुसतं सोनं चांदी आणि मोठे महाल ठेवून जाऊन उपयोग नाही. त्याला शुद्ध हवा मिळाली पाहिजे, त्याला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे आणि त्याला खायलाही शुद्ध मिळालं पाहिजे. ह्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. केवळ मोठ्या मोठ्या इमारती बांधून आणि त्याला एसीत ठेवून उपयोग होणार नाही. कारण मला आपल्या असं सांगायचं की बऱ्याचदा असं लोकांना वाटतं की आम्ही तर एसीत राहतो त्यामुळे आमच्या घरात काही बाहेरच्या हवेचा परिणाम होत नाही. असं चुकीचं आहे. सगळ्या प्रकारच्या हवेचा परिणाम घरांमध्ये सुद्धा होतो. लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळं हवेचं प्रदूषण असेल, पाण्याचं प्रदूषण असेल,
आता काही लोक सांगतील की आम्ही तर RO फिल्टर वापरतोय हो. आणि त्यामुळे आम्हाला काही पाण्याचा प्रॉब्लेम नाही, आम्ही तर कोण हिमालय पितोय की आणखी कुठलं चांगल्या ब्रँडचं पाणी पितोय. परंतु तुम्ही जे अन्न खाताना हे कुठून येतं तुम्हाला माहिती नाही, त्याच्यासाठी कुठलं पाणी वापरलंय, त्या पाण्यात जर काही दूषित झालं असेल हो. तर त्याचे घटक त्या अन्नाद्वारे तुमच्याकडे येणारच आहेत. त्यामुळं प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण आपली जीवनशैली जी आहे ही निसर्गाच्या प्रती चांगली निष्ठा असलेलीच असली पाहिजे. कुठल्याही प्रकारे निसर्गाची हानी होईल अशा प्रकारचं जीवन आपलं असू नये. सिंगल यूज प्लॅस्टिकची गोष्ट आपण सांगताय, आता सरकारने बॅन केलं. का बॅन केलं? कारण तो खूप मोठा न्यूसन्स दिसताना तर वाईट दिसतंच, प्रत्यक्षात ते डिग्रेडेशन व्हायला सुद्धा, बायोलॉजिकल डिग्रेड व्हायला 200 वर्ष लागतात. अहो मग ज्या गोष्टीला लोक म्हणतात छोटी प्लास्टिकची पिशवी त्यांनी काय निसर्गाची हानी होणार, अहो ती जाते ना मातीत, त्यांनी काय फरक पडतो, पण याचा काही परिणाम जाणवण्याचे अभ्यास पण झालेले आहेत की नाही? नाही, असं आहे की ते एक आपल्याकडे पूर्वीची गोष्ट आहे की पाऊस पडत नसतो म्हणून महादेवाच्या मंदिरात असं ठरवतात की प्रत्येकाने एक तांब्याभर दूध महादेवाच्या पिंडीवर टाकायचं. एक जण विचार करतो की मी एकट्याने जर पाणी टाकलं तर काय फरक पडेल, सगळे पाणीच टाकतात, दूध भेटतच नाही तिकडे. तर तसं आहे, एक पिशवी करून तर अशा हजारो कोट्यावधी पिशव्या झाल्यात. आणि आज भारतात जे होणारं हे सिंगल यूज प्लॅस्टिकचं प्रदूषण हे जगात सगळ्यात जास्त आहे. इतर देशांमध्ये सुधारणा झाल्या त्या. आता जर इतर सुधारत असतील, आपण जसं इतरांचं चांगल्या गोष्टी घ्यायचा प्रयत्न करतो, तर ही गोष्ट घेतली पाहिजे की ह्या प्रकारचं प्लॅस्टिक मी घेणार नाही. कापडी पिशवी घेऊन पूर्वी जातच होतो, प्लॅस्टिकच्या पिशव्या नव्हत्या तेव्हा काय बाजारात जात नव्हतो का? हो, बरोबर. जातच होतो. आज काय प्रश्न आहे? आणि जिथे प्लॅस्टिक वापरणं गरजेचं आहे ते वापरा, त्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. पण जे प्लॅस्टिक वापरून निसर्गाची हानी होते असं प्लॅस्टिक वापरणं निश्चितपणे बंद केलं पाहिजे आणि असं संकल्प केला पाहिजे की आता हे प्लॅस्टिक, थर्माकोल अजिबात हद्दपारच झालं पाहिजे. बरं, नेहमी असं लोक प्रश्न सर विचारतात की लोक म्हणतात अरे ग्लोबल वॉर्मिंग होतंय, खूप तापमान वाढतंय, कार्बन फूटप्रिंट्स वाढत आहेत, यात आमचा काय संबंध, आमच्यामुळे काय वाढतात, आम्ही काय करणार आहे थांबवण्यासाठी, त्याची सुरुवात आमच्या घरापासून किंवा माझ्या स्वतःपासून कशी करायची, याच्याबद्दल लोकांमध्ये अजून खूप मोठं अज्ञान आहे. साधारणतः काय सांगता येईल या उत्सवाच्या माध्यमातून असे काहीतरी आपण संकल्प केले त्याची कार्बन फूटप्रिंट कमी होण्यामध्ये आपण हातभार लावू शकू? मग असं आहे की सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत किंवा झोपेतही आपण कार्बन फूटप्रिंट वाढवत असतो. फॉर एक्झाम्पल, उठल्यानंतर आपण काय करतो, ब्रश करताना पेस्ट वापरतो, ब्रश वापरतो, तो बनवण्यासाठी एनर्जी लागते. त्याच्यानंतर पाणी गरम करतो, कोण म्हणजे वेगवेगळ्या गॅसवर करा किंवा गिझरने करा, बरोबर आहे. त्याच्यानंतर जेवण करतो, त्यासाठी गॅस वापरतो. त्याच्यानंतर ऑफिसला जातो, गाडीने जातो, ट्रेनने जातो, त्यासाठी वीज लागते किंवा पेट्रोल डिझेल लागतं. घरी येऊन झोपला तर AC किंवा फॅन सुरू करून झोपतो. म्हणजे तो दिवसभर कार्बन फूटप्रिंट वाढवतोच आहे. मग जर मी एवढी कार्बन फूटप्रिंट दिवसभरात वाढवली तर ती कमी करण्याची ही जबाबदारी माझीच आहे, हेही समजलं पाहिजे. कमी कशी करणार? कमी करत असताना की जिथे शक्य आहे तिथे चालत जायचं, म्हणजे टॅक्सी घ्यायची नाही, चालत गेलं तर बेटर. सार्वजनिक वाहतूक किंवा जर कडक उन्हाळा आहे आणि तरी कडक पाण्यात आंघोळ करतोय, आवश्यकता नाही त्यावेळेला नाही करायचं. फॅन गरज नाही त्यावेळेला बंद करायचं, AC गरज नाही त्यावेळेला बंद करायचं. ज्या ज्या गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत त्या टाळाव्यात. आणि याच्या पुढे जाऊन प्रत्येकाला झाड लावणं शक्य नाही, पण तुमच्याकडे जेवढी जागा असेल काय असेल तिथे लावावं. आणि जिकडे शेती असेल, इतर गार्डन्स असतील, जिथे जिथे शक्य आहे तर ते करावं. म्हणजे मी माझी जबाबदारी पार पाडावी. आज साधा विचार करा की देशात 140 कोटी जनता आहे, या सगळ्यांनी जर ठरवलं मी वर्षाला 1 झाड लावेल तर 140 कोटी झाडं काही न करता, म्हणजे कुणीच काही करण्याची गरज नाही. पण कुणी म्हणेल नाही आता मी मुंबईत राहतो, इकडे मलबार हिलला, माझ्याकडे कुठे जागा आहे, कुठेतरी जाऊन लाव ना. तुम्ही जाताच फिरायला जात, इकडे जातात, 1 झाड लावा. परत मग त्याच्यासाठी काहीतरी खर्च करा. आपण इतर अनेक खर्च करतो, मग हाही खर्च केला पाहिजे प्रत्येकाने. पण इतकं सहज शक्य आहे की 140 कोटी झाडं, किंवा महाराष्ट्रात विचार केला 13-14 कोटी झाडं एका वर्षाला लागतील. तुम्हाला कुठल्या मिशनची गरजच नाही. खरं आहे, म्हणजे सर म्हणतात ती गोष्ट अगदी खरी आहे की जर एखादा संकल्प केला तर इको बाप्पा या विषयाच्या अंतर्गत आपण तेच म्हणतोय की बाप्पाची पूजा म्हणजे निसर्गाची पूजा आहे, हे प्रथमतः लक्षात घ्या. केवळ उत्सव साजरा करणं, किती उत्साह याच्यापुरतं मर्यादित न राहता याच्याविषयी चर्चा करणं आवश्यक आहे की बाप्पाची पूजा, निसर्गाची पूजा, मग निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी काय करायला हवं. म्हणून इको बाप्पामध्ये आपण चर्चा करतोय. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत राहा झी24 तासचा विशेष कार्यक्रम इको बाप्पा.
नमस्कार. झी 24 तासच्या इको बाप्पा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण निसर्ग आणि पर्यावरणाची काळजी या उत्सवाच्या निमित्तानं कशी घ्यावी याविषयी बोलताना आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाशजी ढाकणे. ढाकणे सर, या उत्सवाच्या माध्यमातून काय सांगता येईल आपल्याला की आपण काय लोकांना एक आव्हान करू शकाल किंवा काय आपल्या मनातली खंत व्यक्त करू शकाल की आपण सगळ्यांनी काय बदल केला पाहिजे थोडक्यात? आपण जेवढे उत्सव साजरे करतो हे उत्सव साजरे करताना चांगला उत्साह सर्वांमध्ये असतो आणि तो असायला हवा. परंतु हे करत असताना माझ्याकडून कुठल्याही प्रकारची पर्यावरणाची हानी होणार नाही आणि ज्या काही गोष्टी मी करणं अपेक्षित आहे, ज्या पूर्वीच्या काळी करत होतो की पर्यावरणपूर्वक जीवनशैली आत्मसात करत होतात, आजही शेतकरी गावाकडचा माणूस ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करतो. पण शहरीकरणामुळं याच्यामध्ये खूप बदल घडले आणि आपण काही ज्या नको करायला अशा काही गोष्टी आपण करायला लागलो त्या आता हळूहळू कमी करायला पाहिजेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण ज्या गणेश मूर्ती आहेत त्या इको फ्रेंडलीच वापराव्यात, आरास इको फ्रेंडली करावी आणि ती सुंदर होते. आणि विसर्जन करत असताना ते सुद्धा आर्टिफिशियल पॉन्ड जे बनवतात त्यामध्ये करावं. जे निर्माल्य आहे ते नदीत आणि तलावात न टाकता ते नगरपालिका महानगरपालिकांनी पुरवलेल्या कुंडीमध्ये ठेवावे की जेणेकरून त्याचं रासायनिक खतात रूपांतर करता येईल. मला वाटतं की याच्यात निश्चितपणे बदल घडतोय. अनेक शहरांमध्ये खूप चांगला बदल घडलेला आपण पाहतोय. या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नागरिकांकडून निश्चितपणे चांगला प्रतिसाद मिळेल आणि महाराष्ट्र एक आदर्श म्हणून देशासमोर पर्यावरणाचा आम्ही कशा प्रकारे स्वीकार केला आहे आणि कशा प्रकारे चांगलं पर्यावरण राखण्यासाठी आम्ही जीवनशैलीत बदल केला आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्र देशासमोर आपलं नाव निश्चितपणे गौरवास्पद करेल. बरोबर आहे ढाकणे सर, आपण म्हटलात ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की खऱ्या अर्थाने जर का गरज ही शोधाची जननी असेल तर वर्तमानामध्ये व्यक्तिगत स्वरूपात जीवनशैलीमध्ये केला जाणारा बदल हा वर्तमानाची गरज आहे, कारण तीच भविष्यातली खऱ्या अर्थाने समृद्ध भारताची शाश्वत नांदी ठरणार आहे. आज ढाकणे सर आपण आजच्या कार्यक्रमात आलात आणि खूप मौलिक माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. नमस्कार. आणि झी 24 तासच्या इको बाप्पामध्ये आपण इथे स्वल्पविराम घेणार आहोत, पण मनाशी निश्चय करून की येणारे सर्व सण आणि उत्सव आपण पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी आजच कटिबद्ध होऊया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.